गुड मॉर्निंग. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा सकाळी सकाळी अंघोळ झालेली आहे आणि छानपैकी अंघोळ. आज आहे नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार आहे, म्हणून असं छानपैकी मी साडी घातलेली आहे आणि इथे सड्या टाकून रांगोळी टाकलेली आहे आणि इथे साईडला एक छोटंसं महादेवाचं पिंड आहे, तिथे मी पूजा करायला गेलेली आहे. सकाळी सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर मी पूजा करत आहे तिथे. आज श्रावण सोमवार आहे, पहिला श्रावण सोमवार आहे, म्हणून माझी तिथे पूजा चाललेली आहे. घरात पण केली पूजा आणि बाहेर पण येऊन पूजा करत आहे. फक्त मी श्रावण सोमवार पकडते, कारण आनवसाठी मी श्रावण सोमवार पकडते, कारण श्रावण महिन्यामध्ये तो जन्माला आलेला, म्हणून त्याच्यासाठी मी श्रावण सोमवार पकडते. मी असे जास्त उपवास वगैरे पकडत नाही, पण आनवसाठी मी उपवास पकडलेला आहे श्रावण सोमवार. आणि हे बघा घरात आलेली आहे आणि लगेच किचनमध्ये जाऊन गोडाधोडाचा स्वयंपाक चालू आहे. नागपंचमी पण आहे, म्हणून नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. आणि पहिला श्रावण आहे म्हणून उपवासासाठी आणि पोळ्या करत आहे. डाळ शिजवायला ठेवलं होतं आणि हे बघा डाळ छानपैकी शिजलेली आहे. आणि हे बघा इकडे पाणी येळून घेतलेलं आहे आमटीसाठी. हे बघा इथे आमटीसाठी येळून घेतलेलं आहे आणि गूळ टाकलेला आहे. आणि आता मी छानपैकी गूळ त्याच्यामध्ये मिक्स करून थोडंसं आता पुरण करून घेत आहे आणि पुरणाचा माझा स्वयंपाक चालू झालेला आहे. आणि इकडे पुरण तयार करून, डाळ तयार करून इकडे थोडंसं चहा प्यावं म्हणून चहा पीत बसलेली आहे. जरा टी व्ही आणि चहा पीत बसलेली आहे इकडे. आणि परत किचनमध्ये जाऊन हे बघा सगळ्या कढी पहिलं करून घ्यावं म्हणलं, आमटी पहिलं करून घ्यावं म्हणून थोडंसं इकडे पण कढई ठेवलेली आहे आणि इकडे पण मी आमटीचं पाणी थोडंसं गरम करून घेत आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे, जिरी टाकलेले आहेत, मोहरी टाकलेली आहे आणि हे बघा मी वाटण करून घेतलेले आहे. याच्यामध्ये सगळं अद्रक, लसूण, कोथिंबीर, कांदा, टमाटा एकदाच सगळं मी मिक्स करून फक्त साधं सिंपल बनवत आहे आमटी. जास्त मसालेदार आवडत नाही, तरी पण एवढा मसाला तर कढीला टाकावंच लागत आहे, म्हणून मी अशी फोडणी टाकलेली आहे. मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेलं आहे आणि लाल तिखट असं मसाल्याचंच तिखट आहे हे, आणि घरकुल मसाल्याची पुडी एवढंच फक्त टाकून मी छानपैकी फ्राय करून घेत आहे. आणि आमटी अशी मी तयार करून घेत आहे. असं थोडंसं फ्राय करून थोडंसं त्याला वाफेवर ठेवून थोडंसं तेल सुटजेपर्यंत मी अशी फोडणी मारून घेतलेली आहे आमटीसाठी. हे बघा आणि थोडंसं आता छानपैकी तेल सुटलेलं आहे ह्याला. आणि हे बघा लगेच आमटी टाकून घेत आहे. पाणी अळलेलं आहे ते मी टाकून घेत आहे. हे बघा टाकलेली आहे पाणी आणि थोडंसं असं खालीवरी करून हे बघा, आणि त्याला लगेच इकडे वाफवायला मी ठेवलेली आहे. आणि इकडे लगेच भात करून घेत आहे. तांदूळ धुवून घेतलेले आहे, कुकरला लावून घेतलेले. इकडे आमटी माझी उकळत आहे आणि कुकर इकडं लावून घेतलेले आहे. आणि हे बघा माझी आमटी छानपैकी वास येत आहे, खूप छान वास येतो आहे. आनव तर म्हणतो आहे मम्मी खूप छान वास येतो आहे, त्याला सुट्टीच आहे. आणि इकडे लगेच मी पुरणाच्या पोळ्या करून घेत आहे. हे बघा इकडे माझी आमटी झालेलं आहे, भात झालेली आहे. हे बघा माझी आमटी छान झालेली आहे आणि इकडे लगेच मी पोळ्या करून घेत आहे आणि पुरण भरून घेतलेलं आहे बघा असं मी छानपैकी. आणि आता भरून अशी लाटून घेत आहे पोळी पण माझी पोळी पण लाटून झालेली आहे. बघा किती छान गोल लाटून हे बघा मी तव्यावर टाकलेली आहे. आणि हे बघा पाठीमागून छान पकलेली आहे पोळी आणि किती छान आहे बघा, थोडी पण फुटली नाही. एवढं छान पीठ पण आणि पुरण पण एवढं छान झालं होतं ना भरून, खूप छान. मला वाटलं पोळी फुटती असं वाटत होतं, पण पोळी अजिबात फुटलेली नाही आहे. आणि मी छानपैकी तेल लावून घेत आहे आणि त्याला अशी खालीवरी खमंग अशी खालीवरी करून मी अशी पोळी छान
करून घेतलेली आहे आणि आता हे बघा अशी मुदळून थोडीशी भाजून घेत आहे छानपैकी. माझ्या चपात्या पण अशाच मी भाजून घेते आणि पोळी पण मी अशीच छान करून घेतलेली आहे. आणि आनवला लगेच भूक लागलेली आहे. पोळीचा पण खूप वास येत होता छान त्याला, म्हणून मम्मी मला गरम गरम पोळी खायचं आहे म्हणला, म्हणून आनवनी पोळी खाऊन घेतलेला आहे गरम गरम. आणि माझं इकडं मी माझ्यासाठी ताट वाढून घेतलेलं आहे. लगेच हे बघा माझ्या छानपैकी पोळ्या झालेल्या आहेत. खूप छान मऊ लुसलुशीत आणि खमंग झालेल्या आहेत. मी माझ्यासाठी लगेच ताट वाढून घेतलेलं आहे. माझा उपवासाचा टाईम झाला होता, उपवास सोडायचा होता, म्हणून मी ताट वाढून हे बघा उपवास सोडत आहे. श्रावण महिन्यातला पहिला दिवसासाठी मी आणि नागपंचमीसाठीच आज असा गोडाधोडाचा स्वयंपाक केलेला होता आणि उपवास मी सोडत आहे. सोडलेला आहे 3-3:30 वाजता. आणि हे बघा इकडे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतेत कमेंट करून सांगा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे व्हिडिओ खरेच आवडतात का, छान असतात का? कमेंट करत जावा, सपोर्ट करत जावा, लाईक करत जावा. बाय.